नमस्कार मित्रांनो, आज आपण गणिताची वेगळी पद्धत समजून घेऊया. तर ती पद्धत आहे वैदिक गणित. ह्या गणिताच्या पद्धतीमध्ये आपण रोजच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने गणित सोडवणार आहोत. तर त्यामध्ये आपला पहिला पॉईंट असा आहे, एकल अंक संख्यांचा गुणाकार. एकल अंक संख्या म्हणजे कोणत्या? तर सिंगल डिजिट नंबर. तर ह्याचा गुणाकार कसा करायचा हे आपण ह्या पद्धतीमध्ये पाहू. तर त्यासाठी एक आपण उदाहरण घेऊया. 7 गुणिले 8 म्हणजे 7 मल्टिप्लाइड बाय 8 किती होतात? 7 8 56 म्हणजेच 56 होतात. बरोबर. तुम्ही म्हणाल हे खूप सोपं होतं, फक्त आपण वेगळी पद्धत बघतोय म्हणून आपण त्या पद्धतीने जाऊया. तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो 7 गुणिले 8 आहे तो असा उभा लिहायचा आहे. 7 गुणिले 8. बरोबर. मग ह्यामध्ये आपलं पुढची जी स्टेप असेल ही पहिली स्टेप झाली. दुसऱ्या स्टेपला आपल्याला काय करायचं आहे की ह्याच्या जवळचा बेस कुठचा घ्यायचा असतो? तर 10 घ्यायचा असतो. का? आता हा एकल अंक आहे म्हणजे सिंगल डिजिट नंबर आहे, बेस हा 10 येणार. बरोबर. मग आपल्याला काय करायचं आहे, बेसमधून हा अंक वजा करायचा आहे किंवा ह्या अंकातून बेस वजा करायचा आहे. तर हा अंक किती आहे? 7. 7 वजा 10. 7 वजा 10 आपल्याला किती मिळतात? तर वजा 3. ते ह्याच्या समोर लिहायचे 7च्या. त्याच्यानंतर 8. 8च्या जवळ 8चा बेस पण 10चा आहे, कारण 10 हा जवळचा आकडा आहे, 100 नाही आहे म्हणून 10 घेतोय. मग 8 वजा 10 वजा 2. बरोबर. ही आपली झाली दुसरी स्टेप झाली. बरोबर. आता ह्यामध्ये आपला पुढे काय करायचं आहे की ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. तर वजा 3 गुणिले वजा 2 अधिक 6 म्हणजे -3 मल्टिप्लाइड बाय -2 प्लस 6. बरोबर. तर आपल्याला ही झाली आपली थर्ड स्टेप. बरोबर. आता ती पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे की ह्या अंकातून हा अंक एकदा वजा करायचा किंवा ह्या अंकातून ह्या अंक वजा करायचा. तर बघा 7 - 2 मग आपण इथे लिहूया 7 - 2. बरोबर. ते 7 - 2 म्हणजे 7 वजा 2 किती येतात? तर 5 येतात. बरोबर. आणि हा 6 जसा तसा खाली घ्यायचा. मग आता आपलं उत्तर किती आलं? 56 म्हणजे 56 असं आलेलं आहे. ओके. मग ही आपली झाली 7मधून 2 वजा केल्यावर. पण 8मधून 3 वजा केल्यावर तसं येतं का ते पाहूया. परत हा आकडा आपण असाच लिहूया. 7 गुणिले 8 मगासारखं जिथे 7 वजा 10 वजा 3 8 वजा 10 वजा 2 ह्यांचा गुणाकार मल्टिप्लिकेशन +6 म्हणजे अधिक 6 वजा वजा अधिक होतात. आणि ते 8 वजा 3 का? आता आपण ते 7 वजा 2 केलं, आपल्याला क्रॉस करायचं आहे. तसं आपल्याला क्रॉस सबस्ट्रॅक्शन करायचं आहे म्हणजे तिरका वजाबाकी करायची आहे. मग तिरकी वजाबाकी करताना 8 वजा 3 8 वजा 3 किती येतात? 5 येतात. बरोबर. आणि हा 6 जसाच्या तसा मग आले किती आपले? 56 म्हणजे 56. जसं आपण 7 मल्टिप्लाइड बाय 8 56 म्हणालो होतो, तसं 7 गुणिले 8 56 म्हणालो होतो, तसंच आपलं इथे उत्तर ह्या पद्धतीने 56 आलेलं आहे. ओके. तर आपण ह्या पद्धतीची अजून काही उदाहरणं बघूया. तर अजून एक गणित आपण सोडवून बघूया. तर त्यासाठी आपण 6 गुणिले 7 घेतोय. बरोबर. तर आपण मगाशी जसं केलं होतं तसंच उभं लिहायचं. 6 गुणिले 7 म्हणजे 6 मल्टिप्लाइड बाय 7. तर 6मधून 10 गेले किती झाले? वजा 4 म्हणजेच -4. 6 - 10 -4 आणि ते 7 वजा 10 वजा 3 म्हणजे 7 - 10 -3. तर ह्यांचं मल्टिप्लिकेशन किती येईल म्हणजेच गुणाकार किती येईल? वजा 4 गुणिले वजा 3 अधिक 12. ओके. -4 -3 + 12. बरोबर. आता पुढची पद्धत काय आपली आहे की ह्याच्यामधून हे वजा करायचं आहे. तर आपण 6 वजा 3 असं लिहूया इथे. बरोबर. 6 वजा 3 किती आले? तर 3 आले. पण आता तुम्ही ह्या दोघांचा गुणाकार 6 × 42 येतो. बरोबर. तुम्ही म्हणाल हे असंच्या असं घेतल्यावर उत्तर कसं आपलं येईल? तर 312 येईल. तर उत्तर चुकेल. बरोबर आहे. तर त्यामध्ये जेव्हा 4 गुणिले 3 12 अंक आला, त्यामधला जो हा डबल डिजिट नंबर आला म्हणजे 2 अंकी संख्या आली. बरोबर. तर आपल्याला हा 1 आहे त्याला असा गोळा करायचा आहे. हां. आणि तो 1 ह्या 3मध्ये अधिक करायचा आहे आणि हा 2 जशा तसा इथे खाली लिहायचा आहे. 3 अधिक 1 4. बरोबर. म्हणजे किती आलं उत्तर आपलं? 42 म्हणजेच 42 आलं. बरोबर आहे. इथे आपल्याला बघा 42 मिळालं होतं, इथे 42 मिळालं होतं. हा आपला 1 आहे तो इथे ॲड करायचा आहे 3मध्ये. आपल्याला इथे 4 मिळणार म्हणजे 42 झाला. बरोबर आहे. तसंच आपण दुसरा पद्धत म्हणजे आपण आता काय केलं? 6मधून 3 वजा करून बघितला होता. 7मधून 4 करून तेच उत्तर येतं का ते बघूया. तर आपण इथे परत 6 मल्टिप्लाइड बाय 7 6 - 10 म्हणजे 6 वजा 10 वजा 4
7 वजा 10 वजा 3 म्हणजे -4 -3चं मल्टिप्लिकेशन म्हणजे आलं +12. ओके, मग आपल्याला 7 - 4 करायचं आहे. 7 - 4 आणि हा 1 आहे तो कॅरीओवर म्हणजे आपण हातचा म्हणून घेतो तसा एक घ्यायचा आहे तो आपल्याला. तर आता 7 वजा 4 किती आले तर 3 आले आणि हा एक त्यामध्ये अधिक झाला, हा इकडे आला 1 अधिक झाला आणि हे 2 जशा तसे खाली 3 अधिक 1 4 म्हणजेच किती आलं आपलं उत्तर 42 म्हणजेच 42 उत्तर आलं. म्हणजे ही थोडी वेगळी पद्धत होती. ज्या वेळेला तुम्हाला ह्या दोघांचा गुणाकार 2 अंकी संख्या म्हणजे डबल डिजिट मिळतं त्यावेळेला पुढचा नंबर हा आपल्याला ह्या दोघांमधून वजाबाकी केल्यावर जो नंबर मिळतो त्यामध्ये अधिक करायचा असतो. ओके, म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर जेव्हा तुम्हाला 1 आणि डबल डिजिट नंबर मिळतो तेव्हा 1 काय करायचा कॅरीओवर म्हणून घ्यायचा, तो 3 मध्ये ॲड करायचा म्हणजे तुम्हाला काय मिळणार तर 4 मिळणार म्हणजे तुमचा आन्सर येणार 42. ओके, अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवलं आहे. अजून एक आपण उदाहरण बघूया. आपलं तिसरं उदाहरण असं आहे 9 गुणिले 4. तर आपल्या पद्धतीनुसार 9 गुणिले इथे खाली 4 बरोबर. तर 9 वजा 10 वजा 1 4 वजा 10 वजा 6 बरोबर. तर आपल्याला ह्या दोघांचं काय करायचं आहे गुणाकार म्हणजेच मल्टिप्लिकेशन म्हणजे वजा वजा अधिक 1 6 गुणिले 1 6 -1 इंटू -6 +6 बरोबर. आणि ह्याच्यातून हा किंवा ह्याच्यातून हा वजा करायचा. तर आपण 9 वजा 6 करूया. 9 वजा 6 म्हणजेच किती आले 3 आले बरोबर. आणि हा 6 जशा तसा खाली 9 - 6 3 आणि 6 ॲज इट इज घेतलेला आहे आपण. तर किती झाले 36. ओके, 36 झालेला आहे. तर दुसरा आपण तेच गणित करतोय आपण परत एकदा त्याच पद्धतीने, फक्त आता आपण 4 मधून 1 वजा करायचा आहे. तर वजा 1 इथे येईल, इथे वजा 6 येईल, हे अधिक 6 इथे येईल. तर 4 - 1 4 - 1 किती येतं 3 येतं बरोबर. 6 4 वजा 1 3 आणि 6 जशा तसा खाली तर 36 आपलं 36 उत्तर आलेलं आहे. तर अशा पद्धत तुम्ही वेगवेगळी गणित तुमच्या पद्धतीने ट्राय करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.